नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पना उभाळ क्लासेसमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण जीकेचे काही प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, याआधी सुद्धा आपण पोलीस भरती, तलाठी भरतीसाठी काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, तर ते तुम्हाला सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. मित्रांनो, पोलीस भरतीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. चला तर सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1. नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. बघा, प्रश्न क्रमांक 2. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 3. भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? उत्तर आहे 1980. प्रश्न क्रमांक 4. चीन या देशाची राजधानी कोणती? उत्तर आहे बीजिंग. प्रश्न क्रमांक 5. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 6. केम्ब्रिज हे कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे शैक्षणिक केंद्र. प्रश्न क्रमांक 7. 2011 साली पार पडलेली एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 8. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? उत्तर आहे राकेश शर्मा. प्रश्न क्रमांक 9. UNO म्हणजे काय? युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 10. संत ज्ञानेश्वरांचे गाव कोणते? उत्तर आहे आपेगाव. प्रश्न क्रमांक 11. दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? उत्तर आहे देवगिरी. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 13. मी 10वी पास झालो, काळ ओळखा. उत्तर आहे साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 14. विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे? उत्तर आहे कन्याकुमारी. प्रश्न क्रमांक 15. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारी आहे? उत्तर आहे वाघूर. प्रश्न क्रमांक 16. पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यानंतर तो कोण होतो? उत्तर आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक. प्रश्न क्रमांक 7. भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे 1853. प्रश्न क्रमांक 18. चकमा भारतात आलेले कोणत्या देशाचे निर्वासित आहे? उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 19. कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले? उत्तर आहे मेघदूत. प्रश्न क्रमांक 20. डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्द प्रयोग कोणी केला? उत्तर आहे ठक्कर बाप्पा. प्रश्न क्रमांक 21. रक्ताचे पाणी करणे म्हणजे? उत्तर आहे जास्त मेहनत करणे. प्रश्न क्रमांक 22. 18 गुणांचा खंडोबा म्हणजे? उत्तर आहे लबाड माणूस. प्रश्न क्रमांक 23. पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 24. लोकसभेचे सभापती पद भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर आहे मीरा कुमार. प्रश्न क्रमांक 25. अजिंठा लेणीच्या चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रालेली आहे? उत्तर आहे जातक कथा. प्रश्न क्रमांक 26. रशियाच्या संसदेस काय नाव आहे? उत्तर आहे ड्यूमा. प्रश्न क्रमांक 27. गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न क्रमांक 28.
मानव विकार निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला? उत्तर आहे महबूब उल हक. प्रश्न क्रमांक 29. शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंह जी यांची समाधी कुठे आहे? उत्तर आहे नांदेड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 30. राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती असते? उत्तर आहे 250. मित्रांनो, राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या 250 असते. प्रश्न क्रमांक 31. उत्तरकाशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? उत्तर आहे अलकनंदा. प्रश्न क्रमांक 32. सुमेधारोचू खोरे कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 33. सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठ मध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते? उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 34. तेलंगणा भारतातील कितवे राज्य आहे? उत्तर आहे 29वे. प्रश्न क्रमांक 35. पोलीस पाटलाच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आले आहेत? उत्तर आहे उपविभागीय दंडाधिकारी. प्रश्न क्रमांक 36. डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात? उत्तर आहे अ जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 37. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र शासनातर्फे सन 2008 पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 28 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 39. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे थेम्स. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे चित्रपट. प्रश्न क्रमांक 41. महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली? उत्तर आहे सन 1979. प्रश्न क्रमांक 42. दर 4 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 1 किलोमीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येतील? उत्तर आहे 251. प्रश्न क्रमांक 43. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1444 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? उत्तर आहे 152 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 44. 3 संख्यांची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी व तिसरी संख्या 9 ने जास्त आहे. पहिली संख्या किती? उत्तर आहे 21. प्रश्न क्रमांक 45. अचूक या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे नेमका. प्रश्न क्रमांक 46. सम्राट या शब्दांचे स्त्रीलिंग रूप लिहा. उत्तर आहे सम्राज्ञी. प्रश्न क्रमांक 47. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा. उत्तर आहे कर नाही त्याला डर कशाला. प्रश्न क्रमांक 48. दिशा या शब्दाचे वचन बदला. उत्तर आहे दिशा. प्रश्न क्रमांक 49. किरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे रश्मी.
प्रश्न क्रमांक 50. स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो या अर्थाची म्हण ओळखा. उत्तर आहे उथळ पाण्याला खडखडाट फार. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जीकेचे 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जीकेचे आधीचे सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहे. आपल्या चॅनलवर आपण तलाठी तसेच पोलीस भरतीसाठी याआधी काही व्हिडिओ टाकलेले आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो बघून घ्यायचे आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा.